नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड विधानसभा क्षेत्रातील 9 झडपी 18 पंचायत समिती निवडणुकांना आम्ही सामोरं जात असतेवेळी चंदगड विभागातून 4 झडपीचे उमेदवार आणि 8 पंचायत समितीचे उमेदवार, गणवेजमधून 4 झडपीचे आणि 8 पंचायत समितीचे, आणि आजऱ्यामधून 1 झडपीचा आणि 1 पंचायत समितीचा आणि 1 आपला आंबेडकर साहेबांनी 2मधून 1 आंबेडकर साहेबांना पण शिवसेना युतीमध्ये तिकीट देण्यात आलं. ते आता निर्णय झाला. आणि आज भारतीय जनता पक्षाचं आमचे आदरणीय नेते नरेंद्र मोदी साहेबांचं अध्यक्षतेखाली आज भारतीय जनता पक्षाची घोडदौड जी सुरू आहे. त्यानंतर राज्याचे आमचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या महाराष्ट्राखाली महाराष्ट्राची आत्ता झालेल्या सगळ्या निवडणुका, म्हणजे लोकसभा असतील, विधानसभा असतील, आणि विधानसभेनंतर जी सगळ्यात नगरपंचायती आपण जिंकल्यानंतर महानगरपालिका मुंबई सकट ह्या झेंडा रोवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आता पंचायत समिती आणि झडपीच्या निवडणुका समोर जातेवेळी अतिशय आनंद पण होत आहे. कारण का आज उमेदवारीसाठी एक झडपीसाठी एवढ्या मारामारी चालू आहेत आणि पंचायत समिती एवढे मारामारी चालू आहेत. उमेदवारी इच्छुक एवढे वाढले आहेत आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. इथं कुठे भारतीय जनता पक्षामध्ये घराणेशाही नाही आहे आणि त्या घराण्यामध्ये सगळेच कार्यकर्त्यांना एक संधी चंदगड विधानसभेमध्ये पहिल्यांदा प्राप्त होते. म्हणून आपल्याला अभिमानाने सांगायला लागेल की सर्वच कार्यकर्ता विचार करून प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देता येत नाही आम्हाला पण सुद्धा. कारण 1 सीटसाठी 5-5 असा इच्छुक आहेत, थोडी नाराजी आहेत. ती नाराजी भारतीय जनता पक्षाचं कमळ चिन्ह बघितल्यानंतर मोदी साहेबांचे विचार, देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार आणि हा अटल बिहारी वाजपेयींचा आणि आरएसएसचा पक्ष असल्यामुळे सगळे आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे आमचे भरलेले ते सगळे ताकदीने लढतील का त्यांच्याबरोबर जे नाराजी आहेत, उद्या माघारीनंतर झाल्यानंतर ते पक्षाचं सगळी समझोता करून त्यांचा पक्षाची आत्ताची परिस्थिती की आपल्याला सगळ्या घडामोडी सांगायला लागेल, समजावं लागेल आणि सगळ्यांची माघारी 100% होईल. पक्षाच्या पुढे पक्षाचा आदेशच आहे, प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर आपण. त्यामुळे देशाच्या पुढे विचार आणि पक्षाच्या पुढे आम्ही कोणी मोठी नाही. मी भारतीय जनता पक्षाचं काम करत असतेवेळी एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. मी जरी आज आमदार म्हणून आपल्याला बर्मावणांच्या कृपेने, गणवेच्या कृपेने आज झालो तरीसुद्धा कार्यकर्ता काम करतो, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि माझी जिम्मेदारी बनते की चंदगड विधानसभेमध्ये 9-0 आणि 18-0 ह्या विकासाच्या मुद्द्यावरती आज 50 वर्ष झालं फक्त आपण शाहू फुले आंबेडकर समता आणि धार्मिकते निर्माण व्हावं ह्या भाषणापुढे विरोधकांनी काही विषय नाहीत. आणि त्यानंतर टीका-टिकणी आणि त्यामुळे काही नाही, टोमण्याशिवाय काही विषय नाही. आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही काही मान्य नाही, आम्हाला काय आम्ही विचार नाही करत. खरं मोदी साहेबांचा विचार आणि पूर्ण देशाला एक भविष्य, पूर्ण जगाचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी साहेबांचे विचार आणि शाश्वत भारताचा विकास, आज महाराष्ट्र साहेबांचा विकसित भारत, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकसित महाराष्ट्र, आणि आज एक आमदार म्हणून पक्षाचा आज विकसित चंदगड विधानसभा क्षेत्रातील सगळे आपल्याला कामं करायची आहेत, विकासाच्या मुद्द्यावर लढाई आहेत. कोणी माझा राजकीय विरोधक नाही आहे. आमचे मतभेद असतात, भेदभाव असतात, खरं राजकारण तेवढ्यापुरते असते. हे राजकारण 5 फेब्रुवारीपर्यंत असेल, संध्याकाळी 6 नंतर आम्ही सगळे आपण आपल्या हे करू. खरं जनतेची ही आज पहिल्यांदा सर्व जनतेला माहिती आहे की ही लढाई आजपर्यंत ज्यांनी विकास नावाने फक्त ही पादन रस्ते, गटर, थोडे रस्ते याच्यापुढे गेले नाहीत. आज देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाल्यानंतर मी जे 10 वर्ष लोकांना विश्वास दिला, कारण आज 90,000 कोटीचा रस्ता आज चंदगड विधानसभेतून 6 पदरी जातो. आज बेळगाव बेंगलोर रस्ता 10 मीटरला मंजुरी झाली. आज तिनारी भागामध्ये एक पर्यटन व्हावं म्हणून एक हेलिपॅड मंजूर झालं. आज कोवाड भागामध्ये फक्त स्पोर्ट्स अकॅडमी जी पुण्यातल्या बालेवाडीनंतर आपण एक जागतिक स्पोर्ट्स अकॅडमी आपण इथे निर्माण करायचं होतं, पण तोशा अडथळे होतील. तर ही जनता ह्या निर्णय होईल.